പാഠഭാഗം എല്ലാവരും വായിച്ചോ? എടുത്ത ഭാഗം നമുക്ക് ഒന്നുകൂടി ഒന്ന് ഓർത്തു നോക്കിയാലോ? तीन राजकुमार गुरुकुल में अपनी पढ़ाई पूरी करने के बाद घर लौट रहे हैं। तीनों के अंदर ज्ञान मिलने का अहंकार है। उन्होंने जंगल से गुजरते समय किसी जानवर की हड्डियां देखा। दूसरे राजकुमार ने बताया ये शेर की हड्डियां है। तब तीसरे राजकुमार ने क्या किया? तीसरे राजकुमार मंत्र पढ़ा। हड्डियों पर मांस, उनमें रक्त और उसके ऊपर घाव आ गए। ये देखकर पहले राजकुमार को सह नहीं सका। उन्होंने उस शेर को प्राण दिया। शेर दहाड़कर उनकी तरफ आया। वे तीनों बचने की कोशिश करते हैं। ഇവിടെ വരെയാണല്ലേ നമ്മൾ പഠിച്ചത്. ആകെ क्या हुआ होगा? എന്തായിരിക്കാം ഇനി അങ്ങ് സംഭവിച്ചിട്ടുണ്ടാവുക? बच्चों जरा पाठभाग देखो। कुमार 2 अब हम बच नहीं सकते। राजकुमार 3 शेर हमें गा ही जाएगा। राजकुमार 2 अरे वह देखो कौन आ रहा है। राजकुमार 3 अरे वो तो गुरुजी है। गुरुजी पास आ जाते हैं। राजकुमार 2 गुरुजी हम लोग संकट में पड़ गए हैं। एक बार भी देखो बच्चा। राजकुमार 2 अब हम बच नहीं सकते. രണ്ടാമത്തെ രാജകുമാരൻ പറയുകയാണ് ഇനി നമുക്ക് രക്ഷപ്പെടാൻ സാധിക്കില്ല. രാജകുമാർ 3 शेर हमें गा ही जाएगा. സിംഹം നമ്മളെ തിന്നുക തന്നെ ചെയ്യും. राजकुमार 2 अरे वह देखो कौन आ रहा है. നോക്കൂ ആരാ വരുന്നതെന്ന്. राजकुमार 3 अरे वह तो गुरुजी है. बच्चों कौन आ रहा है? हाँ गुरुजी आ रहा है. മൂന്നാമത്തെ രാജകുമാരൻ എന്താണ് പറഞ്ഞത്? गुरुजी आ रहा है. राजकुमार 2 गुरुजी हम लोग संकट में पड़ गए. गुरुजी हम लोग संकट में पड़ गए हैं. ഗുരുജി ഞങ്ങൾ ആപത്തിൽ അകപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. രണ്ടാമത്തെ രാജകുമാരൻ പറഞ്ഞു ഗുരുജി हम लोग संकट में पड़ गए हैं. ലോക ജനങ്ങൾ, സംകട്ട് അപകടം. കുട്ടികളെ 3 രാജകുമാരന്മാരും തങ്ങളുടെ അറിവ് ശരിയായ രീതിയിൽ ഉപയോഗിക്കാത്തതിനാൽ അപകടത്തിൽപ്പെട്ടു. ये प्रश्न देखो. गुरुजी हम लोग संकट में पड़ गए हैं. राजकुमार क्यों संकट में पड़े? गुरुजी हम लोग संकट में पड़ गए हैं. राजकुमार क्यों संकट में पड़े? राजकुमारों ने ज्ञान का दुरुपयोग किया. वे ज्ञान का सही अर्थ नहीं समझते हैं, इसलिए वे संकट में पड़ गए. एक बार भी देखो. राजकुमारों ने ज्ञान का दुरुपयोग किया. वे ज्ञान का सही अर्थ नहीं समझते हैं, इसलिए वे संकट में पड़ गए. आगे देखो. गुरु मैं जानता हूं. राजकुमार 1 गुरुजी हमारी जान बचाइए. गुरु मुझे मालूम था कि तुम लोगों के अंदर अभी अहंकार बहुत है और तुम अपने ज्ञान का नुकसान भी कर सकते हो, इसलिए मैं तुम लोगों के पीछे पीछे आ रहा था. राजकुमार 1 गुरुजी मुझसे बड़ी गलती हो गई है. शेर हम सबको खा जाएगा. गुरुजी अब अपने ज्ञान से इस शेर को
ബക്കരി ബനാ ദൂംഗ. ബാർബി देखो, തങ്ങൾ അപകടത്തിൽ പെട്ടിരിക്കുകയാണ് എന്ന് രാജകുമാരന്മാർ പറഞ്ഞപ്പോൾ ഗുരു എന്താണെന്ന് പറഞ്ഞതെന്ന് നോക്കൂ. ഗുരു मैं जानता हूं. जानना അറിയുക. എന്താണ് ഗുരു പറഞ്ഞത്? मैं जानता हूं. ഞാൻ അറിയുന്നു. राजकुमार 1, गुरुजी हमारी जान बचाइए. गुरुजी हमारी जान बचाइए. गुरुजी ഞങ്ങളുടെ ജീവൻ രക്ഷിച്ചാലും. जान जीवन, बचाना രക്ഷിക്കുക. गुरु मुझे मालूम था कि तुम लोगों के अंदर अभी अहंकार बहुत है और तुम अपने ज्ञान का नुकसान भी कर सकते हो. നിങ്ങളുടെ മനസ്സിൽ അഹങ്കാരമുണ്ടെന്നും അത് നിങ്ങളുടെ ജീവന് തന്നെ ഭീഷണിയാകുമെന്നും എനിക്കറിയാമായിരുന്നു. മാലൂം അറിയുക, അന്തർ ഉള്ളിൽ, നുക്സാൻ നഷ്ടം. എന്താണ് ഗുരു പറഞ്ഞത്? നിങ്ങളുടെ മനസ്സിൽ അഹങ്കാരമുണ്ടെന്നും അത് നിങ്ങളുടെ ജീവന് തന്നെ ഭീഷണിയാകുമെന്നും എനിക്ക് അറിയാമായിരുന്നു. इसलिए मैं तुम लोगों के पीछे पीछे आ रहा था. इसलिए मैं तुम लोगों के पीछे पीछे आ रहा था. അതുകൊണ്ട് ഞാൻ നിങ്ങളുടെ പിന്നാലെ വരികയായിരുന്നു. കുട്ടികളെ, यहाँ गुरुजी राजकुमारों से क्या क्या बताते हैं? यहाँ गुरुजी രാജകുമാരോ സേ ക്യാ ക്യാ ബതാത്തെ ഹെ? ഗുരുജി എന്തൊക്കെയാണ് രാജകുമാരന്മാരോട് പറഞ്ഞത്? हाँ, राजकुमारों के अंदर अभी अहंकार बहुत है. दूसरा, राजकुमार अपने ज्ञान का नुकसान कर रहे हैं. राजकुमार के अंदर अभी अहंकार बहुत है. राजकुमार अपने ज्ञान का नुकसान कर रहे हैं. आगे देखो. राजकुमार 1, गुरुजी मुझसे बड़ी गलती हो गई है. शेर हम सबको गा जाएगा. ഗുരുജി ഞാൻ വലിയ തെറ്റാണ് ചെയ്തത്. സിംഹം ഇപ്പോൾ ഞങ്ങളെ തിന്നും. ഗൽത്തി, തെറ്റ്. എന്ത് തെറ്റാണ് ഒന്നാമത്തെ രാജകുമാരൻ ചെയ്തതെന്ന് ഓർക്കുന്നുണ്ടോ? ആ, ഒന്നാമത്തെ രാജകുമാരനാണ് സിംഹത്തിന് ജീവൻ നൽകിയത്. തന്റെ ശിഷ്യന്മാർ അപകടത്തിൽപ്പെട്ടപ്പോൾ ഗുരുജി എന്താണ് ചെയ്തതെന്ന് നോക്കിയാലോ. ഗുരുജി अब मैं अपने ज्ञान से इस शेर को बकरी बना दूंगा. ഞാൻ ഇപ്പോൾ എന്റെ ജ്ഞാനം കൊണ്ട് ഈ സിംഹത്തെ ആടാക്കി മാറ്റും. ബക്കരി, ആട്. मैं अपने ज्ञान से इस शेर को बकरी बना दूंगा. गुरु मंत्र पढ़ता है, शेर बकरी बन जाता है और मिमियाने लगता है. ये चित्र देखो. ഗുരുജി മന്ത്രം ചൊല്ലുന്നു. സിംഹം ആടായി മാറി കരയാൻ തുടങ്ങുന്നു. गुरुजी, शिष्यों ध्यान रहे, वो ज्ञान जिससे अपना या दूसरों का नुकसान हो ज्ञान नहीं बल्कि अज्ञान है. ज्ञान तो सबकी भलाई के लिए ही होता है. ശിഷ്യരെ, തനിക്കോ മറ്റുള്ളവർക്കോ ദോഷകരമാകുന്ന അറിവ് ഒരിക്കലും ജ്ഞാനമല്ല, അജ്ഞാനമാണ്. അറിവ് എല്ലാവരുടെയും നന്മയ്ക്ക് വേണ്ടിയുള്ളതാണ് എന്ന സത്യം ഓർമ്മിക്കുക. ശിഷ്യരെ, തനിക്കോ മറ്റുള്ളവർക്കോ ദോഷകരമാകുന്ന അറിവ് ഒരിക്കലും ജ്ഞാനമല്ല, അജ്ഞാനമാണ്. അറിവ് എല്ലാവരുടെയും നന്മയ്ക്ക് വേണ്ടിയുള്ളതാണ് എന്ന സത്യം ഓർമ്മിക്കുക. ബൽക്കി, മറിച്ച്, ബലായി, നന്മ. बच्चों, यहाँ गुरुजी ज्ञान के बारे में क्या क्या बताते हैं? यहाँ गुरुजी ज्ञान के बारे में क्या क्या बताते हैं? बता सकते हो? बताओ. यदि ज्ञान से किसी का
नुकसान होता है तो वो ज्ञान नहीं बल्कि अज्ञान है। और क्या बताया? ज्ञान तो सबकी भलाई के लिए होता है। और क्या बताया? ज्ञान तो सबकी भलाई के लिए होता है। एक बार भी बताओ, यदि ज्ञान से किसी का नुकसान होता है तो वो ज्ञान नहीं बल्कि अज्ञान है। ज्ञान तो सबकी भलाई के लिए होता है। सभी अभिनेता एक साथ कई बार कहते हैं, ज्ञान तो सबकी भलाई के लिए ही होता है। ज्ञान तो सबकी भलाई के लिए ही होता है। അറിവ് എല്ലാവരുടെയും നന്മയ്ക്ക് വേണ്ടിയുള്ളതാണ്. എല്ലാ അഭിനേതാക്കളും ഒരുമിച്ച് പറയുകയാണ്, അറിവ് എല്ലാവരുടെയും നന്മയ്ക്ക് വേണ്ടിയുള്ളതാണ്. പാഠപുസ്തകത്തിലെ ഈ ചോദ്യം ഒന്ന് നോക്കൂ. ज्ञान में एकांगी का मंचन होने वाला है, इसके लिए एक पोस्टर तैयार करें. देखो, असगर वजाहत का एकांगी ज्ञान मार्ग 3 अगस्त 2021 सवेरे 10 बजे स्कूल हॉल में सबका ഹാർദിക് സ്വാഗതം. കുട്ടികളെ, ഈ നാടകം എല്ലാവർക്കും ഇഷ്ടമായെന്ന് കരുതുന്നു. എല്ലാവരും പാഠഭാഗം നന്നായി വായിക്കുക. പുതിയൊരു പാഠവുമായി ഇനി അടുത്ത തവണ കാണാം. ധന്യവാദം.